मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 6 पंचशीलवाडीत नागरिकांचा रोष टोकाला पोहोचला आहे। दलित वस्ती असलेल्या या भागात आजही रस्ते नाहीत, घरकुल नाही, नळ आहेत पण पाणी नाही, नाल्याची सफाई होत नाही, कचऱ्याचे ढीग दररोज वाढत आहेत। नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने संताप उफाडला असून दलित वस्तीचा निधी इतरत्र वगळला गेला का असा गंभीर सवाल थेट जनतेतून उपस्थित होत आहे। नजूल समस्येमुळे घरकुलाचा लाभ मिळत नाही आणि वारंवार नगर प्रशासनाला गुहार करूनही न्याय मिळत नाही अशी कडवट भावना नागरिकात खोलवर रुजली आहे। काय यार चाललंय त्रास आहे 8 दिवसातून एकदा आमचं म्हणणं एकच आहे की नजूरवाल्याचे घरकुल देऊन राहिले, नजूरवाल्याचं मतदान केलं तर करणं तुम्ही मतदान। या सर्व परिस्थितीत अर्धशतकातून अधिक काळ प्रभागावर सत्ता उपभोगणारे आणि योगायोगाने नगराध्यक्ष पदाचा 12 महिन्याचा लाभ मिळवणारे माजी नगरसेवक निशाण्यावर आहेत। नगराध्यक्ष म्हणून मिळालेल्या शेवटच्या 6 महिन्याचा कार्यकाळ अचानक दुसऱ्याला का देण्यात आला, यामागील गुप्त हेतू नेमका कोणता होता? आर्थिक, राजकीय की स्वतःच्या फायद्यासाठीचा काही सौदा? या तर्कवितर्कामुळे संपूर्ण तालुक्यात चर्चा पेटली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की माजी नगरसेवकांनी स्वतःच्या शाळेच्या कामांसाठी प्रशासनावर दबाव, तक्रारी आणि प्रसिद्धीसाठी माध्यमांचा वापर केला, परंतु प्रभागाच्या विकासासाठी मात्र एकही ठोस पाऊल उचलले नाही। 12 दिवस 15 दिवस कचऱ्याच्या गाड्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर लहान लहान मुलं राहतात, बाहेर खेळतात, नाल्या साफ होत नाही। नाल्या साफ करणारे येतात तर 15 दिवसानं, 15 दिवसाचा चक्कर झाला की मग त्याच्यानंतर 1.5 महिन्यानं। मग आता कसं, आता इलेक्शन आहे तर लोक कसं, जे उमेदवार उभे झालेले आहे, माझा हे नाही आहे, मी वोट देतच नाही। पहिली गोष्ट माझं वोट पडत नाही, मी देतही नाही, वोटिंग कार्डच नाही बनलेलं आहे। तर मग त्याच्यानंतर आता ते इलेक्शन वाले आम्हाला वोट मागायला येते। मी म्हणजे असं हे विरोध नाही करत आहे कोणाचा, तर कसं ते इलेक्शन आम्हाला वोट मागायला येतात, आम्ही वोट देतो। मग आमच्या ज्या गरजा आहे, ज्या समस्या आहे आमच्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे। पंचशीलवाडीत नागरिक आज एका सुरात म्हणत आहेत, 52 वर्षे दिली, विश्वासाचा गैरवापर झाला, आमच्या वाडीत एक वीटही लावली नाही आणि आम्हाला फक्त आश्वासनाची धूळ दिली। आता नाही चालणार। प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांनी यंदा निष्पक्ष, स्वच्छ प्रतिमेचा, जमिनीवर उतरून काम करणारा, खरा गरिबांकडे पाहणारा युवा नेता निवडण्याचा ठाम निर्णय घेतला आहे। 8 दिवसानं नाली साफ करायला येतात, पाण्याचं काहीच नाही, ते नळ येतात ते येतात, येत नाही 8 दिवसातून 15 दिवसातून। कचरा गाडी पण आली ना, तिकडे आतमध्ये नाही येत। हो, आलं की त्याला आम्ही स्वतः गाडी चालवून कचरा गाडी तिथून पलटून दाखवली, पण तो जो कचरा गाडीवाला आहे, तो कचरा गाडीवाला इकडे आतमध्ये येतच नाही। त्याला किती पण म्हणा, शेवटी आम्हाला आमची लेकरं बाहेर घेऊन कचरा गाडीसाठी तिथं जावं लागतं। रोड मेन रोड नाही, रोज नाही। पाण्याचा त्रास तर आम्हाला आहेच, आम्ही पाण्याबद्दल तर बोलतच नाही, जे आम्ही सहनही करू शकतो। पण आमचं म्हणणं एवढंच आहे की 5 वर्षापासून हे जे पंचशीलवाडी हे नजूलच्या जागेत टाकेलं आहे, आम्ही 5 वर्षापासून या कमिटीत आम्ही फिरत आहोत। 5 वर्षापासून त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे नजूलच्या जागेमध्ये टाकलेलं आहे। मग आता आमचं म्हणणं एवढंच आहे की नजूलच्या जागेत टाकलं तर याचं मतदानही घेऊ नका तुम्ही। ज्याला घरकुल दिले त्याचं मतदान घ्या, ज्याला घरकुल नाही दिले त्याचं मतदान घेऊ नका, एवढंच म्हणणं आहे। पंचशीलवाडीत उसळलेला हा संताप आता मूर्तिजापूरच्या राजकीय वातावरणाचे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।